पुण्यातल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे। तपासात एक मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय। फॉरेन्सिक टीमने आरोपी सिया गोयलचा मोबाईल डेटा रिकव्हर केला। त्यात एक सोशल मीडिया चॅटमधून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सर्वात मोठा खुलासा। आरोपी सियाचे मैत्रिणीशी केलेले चॅट समोर। सियाच्या संभाषणात कोडवर्डचा वापर। पुण्याच्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा सध्या पुणे पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे आणि याच तपासादरम्यान आरोपी सिया गोयल आणि चेतन यांच्यातील सोशल मीडिया चॅट समोर आलंय। त्यामध्ये या दोघांनी काही कोडवर्ड्स वापर केल्याचं कळतंय। केतनशी लग्न करायचं नसल्यानं ती विमान तिकीटं बुक करण्यासाठी चक्क मैत्रिणीचं आधार कार्ड वापरत होती अशी माहिती समोर आली आहे। केतन अग्रवाल प्रकरणात समोर आलेले सिया गोयलचे चॅट हे तिने तिच्या मैत्रिणीसोबत केलेले आहेत। 25 मे रोजीचे हे चॅट असून या चॅटमध्ये तिने मैत्रिणीच्या आधार कार्डची मागणी केली होती, जे ती विमान तिकीट बुक करण्यासाठी वापरणार होती। जे लग्न होणार नाही त्यासाठी विमानाचं तिकीट बुक करायचंय आणि त्यासाठी आधार कार्ड दे। महत्त्वाचं म्हणजे सियाच्या मैत्रिणीसोबतच्या चॅटमध्ये अनेक वेळा तिनं कोडवर्ड्सचा वापर केल्याचं दिसतंय। केतनची हत्या केल्यानंतर पोलिसांना गुंगारा देण्यासाठी सिया आणि चेतननं रचलेल्या प्लॅनिंगचा हा एक भाग होता का, याचा शोध सुरू आहे। केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासाला आता या डिजिटल पुराव्यांमुळे एक वेगळं आणि अत्यंत महत्त्वाचं वळण मिळालंय। महत्त्वाचं म्हणजे हे सगळे चॅट सियानं डिलीट केले होते, मात्र हा महत्त्वाचा डेटा फॉरेन्सिक टीमनं यशस्वीरित्या रिकव्हर केलाय आणि आरोपी सिया विरोधात अजून एक महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय। मंदार गोंजारीसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, पुणे। सध्या महाराष्ट्रामध्ये केतन अग्रवाल हत्याकांडाची